नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, हा जो जी आर निघालेला आहे मित्रांनो, पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत मित्रांनो जिल्हा न्यायालयासाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ओके, न्यायालय विभाग भरती आलेली मित्रांनो. तर संपूर्ण यांनी जे जी आर टाकलेला आहे, जी आर आलेला आहे मित्रांनो, हा इथं नियमित पदे पण असणार आहे आणि बाह्य यंत्रणाद्वारे घेण्यात येणारे पदे पण असणार आहे मित्रांनो. तर संपूर्ण या जी आर मध्ये तुम्हाला सॅलरी किती असणार आहे, कशा किती वॅकन्सी निघालेली आहे, संपूर्ण माहिती या जी आर मध्ये तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला अप्लाय करायचं कसं आहे ते पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटी त्या मध्ये तुम्हाला सांगून देईल मित्रांनो. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तर चला तर मग आता बघून घेऊया जी आर ला. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय स्थापन करण्यास आणि त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो. हा जो जी आर आलेला विधी व न्याय विभागाकडून हा जी आर आलेला मित्रांनो, दिनांक 26 सप्टेंबर 2024 ला हा जी आर आलेला मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे त्याची प्रस्तावना वगैरे पण इथं दिलेली मित्रांनो. जसं की तुम्ही प्रस्तावनामध्ये बघू शकता मित्रांनो, माननीय उच्च न्यायालय दिनांक 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार राज्यातील विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्याची प्रलंबित खटले व प्रकरणांची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालयीन इमारत व आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असावी. उच्च न्यायालय धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असलेल्या पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय स्थापन करण्यास माननीय उच्च न्यायालय नवीन न्यायालय स्थापना समितींची मान्यता दिलेली आहे. तसेच इथं शासन निर्णयामध्ये विधी व न्याय विभाग 6/2/2024 मध्ये राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांचे 2863 पदे, म्हणजे न्यायिक अधिकारी म्हणजे जे असतात आपल्याला जज वगैरे त्यांची तर 2863 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो. न्यायिक अधिकारी जे असतात, ओके, त्या नियमित पदे असणार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार ते. आणि त्यांना सहाय्यभूत कर्मचारी वृंदांची 11,064 पदे महाराष्ट्रासाठी निघणार आहे. तिथं की लिपिक, सहाय्यक अधिकारी अशी पदे असतात ते, बरोबर मित्रांनो. त्यानंतर व 5,803 पदे मनुष्यबळांच्या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. इथं जे असणार मित्रांनो शिपाई, त्याच्यानंतर शिपाई सफाई कामगारांसाठी इथं निघणार आहे मित्रांनो 5,803 पदे मित्रांनो. ओके, घेण्यात मान्यता दिलेली आहे मित्रांनो. सदर शासनाच्या निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अटींच्या अधीन राहून पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय स्थापन करण्याची उपयुक्त मंजूर पदांमधून सदर न्यायालयासाठी पदे उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विषय धरणा होती मित्रांनो. आता कोणकोणती पदे आलेली आपण ते पण बघणार आहे. शासनाचा निर्णय, शासन निर्णय विधी व न्याय विभाग 6/2/2024 मध्ये राज्यात न्यायिक व अधिकाऱ्यांच्या 2863 नवीन नियमित पदे, त्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांची 11,064 पदे निर्माण करण्यास, त्याच्यानंतर 5,803 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्या दिनांकापासून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात अटीत राहून पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अतिरिक्त सत्र न्यायालयांच्या तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय स्थापन करण्यासाठी व त्यासाठी आवश्यक असणारी खालील तक्त्यात दर्शवले गेलेल्या असलेल्या पदे उपयुक्त 6/2/2024 च्या शासन निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेल्या पदांची घेण्यात मान्यता देण्यात आहे मित्रांनो. आता बघू आपण इथं कोणते कोणते पद असणार मित्रांनो. ओके, तर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियमित पदे असणारे मित्रांनो अस्थायी. इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असणारे, जसे की पदनाम, पदांची श्रेणी, न्यायालयांचे नव्याने निर्माण केलेली पदे व बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात आलेले मनुष्यबळ किती असणार आपण ते पण बघून घेणार मित्रांनो. आपण इथं संपूर्ण माहिती इथे जे असणार मित्रांनो, सगळ्यात आधी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसाठी इथं असणारे वॅकन्सी, त्यांची सॅलरी काय असणार आहे ते इथं दिलेली त्यांनी, पण इथं 2-2.5 लाख रुपये महिना त्यांना असतो मित्रांनो. इथे एक वॅकन्सी असणार आहे.
अधीक्षकसाठी जो वॅकन्सी असणार ते एक वॅकन्सी असणार आहे, तर 44,900 पासून ते 1,42,400 रुपये तुम्हाला सॅलरी मिळू शकते मित्रांनो. सहाय्यक अधिकारीसाठी ते एक वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. 41,800 पासून 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटू शकते मित्रांनो. लघुलेखन ग्रेड 1 त्याच्यासाठी एक पद असणार मित्रांनो. सॅलरी त्यांना खूप जास्त असते मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. हे 17 असते. 47,600 पासून 1,51,100 रुपये इतकी सॅलरी तुम्हाला असू शकते मित्रांनो. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी असणार मित्रांनो 25,500 पासून 81,100 इतकी सॅलरी तुम्हाला असू शकते. 4 पदे असणार आहे. कनिष्ठ लिपिकसाठी तर 9 पदे असणार मित्रांनो. त्यांना 19,900 पासून ते 63,200 रुपये सॅलरी असू शकते मित्रांनो. आणि बिलिपसाठी ते 19,900 पासून 63,200 सॅलरी त्यांना असणार मित्रांनो. अशी 3 पदं असणार इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला मी सांगितले आता एकूण जी पदे 20 पदे असणार आहे. हे जे असणार नियमित पदे असणार आहे मित्रांनो. ओके, हे ज्याचं सांगितलं तुम्हाला नियमित पदे असणार आहे. त्यानंतर आता अस्थायी पदे पण बघून घेऊ आपण. त्याच्यात दिलेली आहे जे असणार आहे बाह्ययंत्राद्वारे घेतणारे. पुस्तक बांधणीकार याच्यासाठी बाह्ययंत्राद्वारे एक पद असणार आहे मित्रांनो. शिपाईसाठी इथं एक पद 2 पदं असणार आहे. पहारेकरीसाठी एक पद आणि सफाई कामगारासाठी एक पद मित्रांनो. अशी अशी इथं इथं 5 पदं असणार आहे मित्रांनो. हे वेगळे 5 पदं आणि नियमित पदे इथे 20 असे 25 पदे इथं आलेली मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो अजून खाली सुद्धा अजून वॅकन्सी आलेली. जी वॅकन्सी जिल्हा सरकारी वकील कार्यालय पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी असणार आहे. इथं पदनाम पदांची वेतन श्रेणी त्याच्यानंतर इथं नव्याने झालेली निर्माण पद आणि बाह्य यंत्रणाद्वारे घेण्यात आलेले मनुष्यबळ पद. इथं लघु लेखन ग्रेड 3 इथं असणार आहे. एक पद असणार मित्रांनो. त्यांना सॅलरी 38,600 पासून 1,22,800 रुपये त्यांना सॅलरी मिळू शकते मित्रांनो. आणि वरिष्ठ लिपिकसाठी एक पद असणार आहे. त्यांना इथं 25,500 पासून 81,100 रुपये इतकी सॅलरी भेटू शकते मित्रांनो. आणि वरिष्ठ लिपिकसाठी एक वॅकन्सी असणार आहे. त्यांना पण 19,900 पासून 63,200 रुपये सॅलरी मिळू शकते मित्रांनो. असे एकूण इथे टोटल बघू शकता तुम्ही. एकूण इथे 3 पदं असणार मित्रांनो टोटल. हे जे असणारे नियमित पदे आणि शिपाईसाठी इथं एक पद असणार आहे मित्रांनो. ओके, बाह्य यंत्रणेद्वारे तिथे 4 पदं. इथं 25 आणि हे 4 जर सांगितले 29 पदं असणार मित्रांनो टोटल. ओके, पैठणसाठी. ओके मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं ते. तर बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 शासन परिपत्रकामधील मार्गदर्शन सूचना पालन करणे संबंधित न्यायालयांची घ्यावी. त्यानंतर मित्रांनो उपरोक्त नमूद पदे भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथम दिनांक 28/2/2025 पर्यंत ठेवण्यास शासन मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना 28/2/2025 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक आहे मित्रांनो. आता जे पण इथं अस्थायी पदे असणार मित्रांनो त्यांना इथं 28/2/2024-25 पर्यंत इथं घेण्यात येणार आहे मित्रांनो. 28/2/2025 पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं मुदतवाढ भेटणार आहे 28/2/25 नंतर मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. जे पण आता इथे लागणार आहे त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो मी. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही जी आर तर सांगितलं आम्हाला, जी आर बद्दल काही डाऊट वगैरे नाहीये बरोबर. तुम्हाला आता शंका असेल अप्लाय कसं करायचंय, तर तुम्हाला अप्लाय करण्याची प्रोसेस जी मित्रांनो ते पण मी इथं दाखवून देतो. जी वेबसाईटवर तुम्हाला घेऊन चलतो मित्रांनो. चला तर वेबसाईटकडे बघूया. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्ही होरी वेबसाईटवर आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन सिटिझनशिप त्याच्यानंतर इथं रूल्स अँड रेग्युलेशन आर्ट्स सगळे इथं दिलेले आहे. जी आर नोटिफिकेशन अप्लाइंग प्रोसेसिंग अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही. इथं न्यू रिक्वायरमेंट्स असे जिल्ह्यांची नाव वगैरे सगळं दिलेले आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर आपल्याला न्यू रिक्वायरमेंट याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. इथं जसं क्लिक कराल तुमच्या समोरची प्रोफाईल ओपन होते. प्रोफाईल, जॉब प्रोफाईल आणि डाउनलोड करायचं ऑप्शन. आता हा जो जी आर मित्रांनो 26 सप्टेंबरचा जी आर आहे ते लगेचच्या लगेच इथं काही आलेली नाही मित्रांनो. आता इथं अप्लाय करण्यासाठी इथं टाकतील मित्रांनो लवकरात नोटिफिकेशन पण टाकणार आहे मित्रांनो. आता ही मागे जी वॅकन्सी आहे जॉब ड्रायव्हरची आलेली होती सगळी माहिती वगैरे बघू शकतो मी इथंच भेटते मित्रांनो. जी सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट अँड नॉट सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट इथं फायनल मेरिट लिस्ट ड्रायव्हर पोस्टसाठी जी आलेली सगळी माहिती इथं दिलेली मित्रांनो. अशा पद्धतीने सगळी माहिती जी आपल्याला इथं बघायला मिळते मित्रांनो. ओके, आतापर्यंत इथं काही माहिती वगैरे आलेली नाही मित्रांनो. आता ज्या दिवशी इथं अपलोड करते मित्रांनो त्यावेळी तुम्हाला वेबसाईटवर चेक करायचं. ज्यांना पण वेबसाईट पाहिजे असेल त्यांनी मला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा. तिथं तुम्हाला याची लिंक टाकून देईन मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही चिंता करायची गोष्ट नाही किंवा तुम्हाला काही तुम्ही चिंता वगैरे करू नका मित्रांनो. तुमच्यासाठी जशी इथं वॅकन्सी आली तुमच्यासमोर मी स्वतः इथं व्हिडिओ बनवून आणली मित्रांनो आणि त्याची अपडेट वगैरे टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन मित्रांनो. ओके, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून जे व्हिडिओ बनवल्यानंतर तुमच्यासोबत चौकात तुम्हाला भेटायला मिळेल मित्रांनो. ओके,
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्त मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो. जे पैठणमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे असेल त्यांना शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारांना. ज्यांना पण अप्लाय करायचं असेल त्यांनी इथं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनलला मेसेज करा, मला तिथे ओपन ठेवलेलं आहे मी, किंवा मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, त्यासाठी मी संपूर्णपणे ते ओपन ठेवलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायची, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा मित्रांनो हा व्हिडिओ, जेणेकरून याची कधी अप्लिकेशन अप्लाय करण्याची नोटिफिकेशन आली तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो लवकरात लवकर. ओके, तत्पूर्वी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला आणि आपल्या